भिवंडीमध्ये कोणाची सत्ता येणार आणि त्याला नेमकं कारण काय हे देखील आपण पाहणार आहोतच। भिवंडीचे आकडे काय सांगतायत महा एक्झिट पोलमध्ये ते आपण पाहूयात। भिवंडीकडे खरं तर भाजपचं विशेष लक्ष होतं आणि भाजपला इथं 18 जागा राखता येतील, 8 जागा शिंदे सेनेला मिळतील, तर कोणार्क आघाडी जी आहे तिला अवघ्या 3 जागा मिळतील आणि इतरांना 3 जागा मिळतील असा इथे एक्झिट पोल सांगतोय। पण काँग्रेस मात्र इथं बाजी मारून जाणार असं दिसतंय, कारण 25 नगरसेवक त्यांचे निवडून येतील असा एक्झिट पोल सांगतोय। ठाकरे सेनेचे 2, शरद पवारांचे राष्ट्रवादीचे 4 आणि समाजवादी पार्टीचे 18 नगरसेवक। अगदी इथं सपाचा आधीपासूनच होल्ड होता, समाजवादी पक्षाचं इथं वर्चस्व मोठ्या प्रमाणात होतं, परंतु त्यांना 18 जागा मिळतील असं दिसतंय, तर काँग्रेसला 25। त्यामुळे भिवंडी महापालिका जी आहे ती काँग्रेसच्या ताब्यात पुन्हा जाऊ शकते असे हे एक्झिट पोलचे आकडे सांगतात। भिवंडी महापालिकेत कुणाची सत्ता येणार, त्याला काय कारण आहेत, आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी फयाज शेख यांच्याकडून। एकंदरीत जर बघितला भिवंडी निजामपुरा महानगरपालिकेतील एकूण 23 प्रभागावरती एकूण 90 ही जागेंवरती निवडणूक लढवली जाते आहेत। यामध्ये 6 जागा भाजपच्या आहे, बिनविरोध निवडून आलेले आहेत। जर आपण भिवंडी महापालिकेचा आढावा घेतला तर भाजपचे एकूण 15 ते 20 जागा या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते। तसेच काँग्रेसचे 25 जागा हे निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे देखील 15 ते 20 जागा हे निवडून येण्याची शक्यता या भिवंडी महानगरपालिकेतील जनतेकडून हे कल समजले जात आहेत। एकंदरीत उद्धव ठाकरे गटाचे 4, शिंदे गटाचे हे 8 जागा, तर कोणक कृषी आघाडीचे 3 जागा हे निवडून येण्याची शक्यता वर्तवली जाते। एकंदरीत 121 अपक्षांपैकी केवळ 12 ते 13 जागा हे अपक्ष उमेदवार निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जाते। मागचा जर आढावा घेतला तर या ठिकाणी काँग्रेसचे 2.5 वर्ष महापौर होता, त्यांचे एकूण 47 जागा हे निवडून आले होते आणि त्यानंतर 2.5 वर्षानंतर राजकीय घडामोडी झाली व कोणक विकास आघाडीचा महापौर झालेला आहे। फैयाज शेख, साम टीव्ही, भिवंडी।